नमस्कार, विश्व 24 न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी अतुल सोनकांबळे। आज आपण इंदापूर तालुक्यातील बाबुळगाव या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। माझ्या पाठीमागे बघू शकता या ठिकाणी ही जी जमीन आहे, ही जमीन इंदापूर तालुक्यातील बाबुळगाव या ठिकाणी राहणाऱ्या गेल्या 20 ते 25 वर्षापासून वास्तव करणाऱ्या पारधी समाजातील तरुणांची ही जमीन आहे। आणि सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली या जमिनीवरती कुठेतरी शासनाचा ताबा सौर ऊर्जा प्रकल्पाच्या नावाखाली या ठिकाणी घेतला जाणार आहे। परंतु या पारधी समाजांच्या काही व्यथा आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून भटकंती करून गावोगावी हिंडून फिरून हा समाज जगत असतो। परंतु आज या समाजाला कुठेतरी या ठिकाणी स्थायिक होऊन समाजाच्या प्रवाहामध्ये किंवा माणसाच्या प्रवाहामध्ये या समाजाला येण्यासाठी ही जमीन कारणीभूत ठरलेली आहे। कारण का गेल्या अनेक दिवसांपासून या पारधी समाजावरती एक ठपका ठेवण्यात आलेला होता की पारधी समाज हा चोऱ्या करतो आणि चोऱ्या करून खातो। परंतु या समाजाने तो काळीमा पुसून काढलेला आहे आणि स्वतः कुठेतरी कष्ट करून जगण्याचा प्रयत्न या पारधी समाजाने केलेला आहे। आणि याच जमिनीच्या माध्यमातून या ठिकाणी कसून या जमिनीत मेहनत करून कुठेतरी आपली उपजीविका हा समाज भागवतो आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या माझ्या पाठीमागे बघू शकता, या साईडला दाखवतो, कॅमेरामॅनला विनंती करतो। या ठिकाणी ही जी नदी आहे ती उजनीची नदी आहे आणि त्या उजनीच्या नदीमधनं या ठिकाणी पाईपलाईन आणून मेहनत करून या शेतीमध्ये पीक काढून त्यांची उपजीविका हा पारधी समाज भागवत असतो। परंतु या पारधी समाजाच्या जमिनीवरती डल्ला मारण्याचा प्रयत्न शासनाचा या ठिकाणी चालू आहे आणि सौर ऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून या पारधी समाजावरती गदा आणण्यासाठी शासन कुठेतरी प्रयत्न करते। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।